तर विद्यार्थी मित्रांनो, मी आपणासमोर संत ज्ञानेश्वर महाराजांनी जे काही पसायदान रचलेलं आहे, काव्यरचना केलेली आहे पसायदानाची, तर ते बघणार आहोत. त्यांनी म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये त्यांनी पसायदान लिहिलेलं आहे. तर त्यांची काव्यरचना आपण गाऊन बघू. आता विश्वात्मके देवे येने वाग्यज्ञे तोषावे तोषोडे मज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूतां परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळे ईश्वर निष्ठांचे मांदियाळी अनावरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाहि सदा सज्जना सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिने लोकी भजिजो आदि पुरुखे अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावेजी एत म्हणे विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला.